मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी मुसा रफिक अहमद बागवान यांची तामिळनाडू येथील 2 व्यापाऱ्यांनी तब्बल 21,20,000ची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी विडी घरकुल सोलापूर येथे राहणारे मुसा रफिक अहमद बागवान वय वर्ष 41 यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्या फिर्यादीवरून चेन्नई तामिळनाडू येथील सुंदर राजन सय्यद सिद्दीक या 2 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। सन 2018 ते 2020 च्या दरम्यान यातील सुंदर राजन सय्यद सिद्दीक या दोघांनी मुसा रफिक अहमद बागवान यांच्यासोबत सुरळीत व्यापार केला होता व फिर्यादी मुसा रफिक अहमद बागवान यांचा विश्वास संपादन केला। मुसा रफिक अहमद बागवान यांनी आरोपी सुंदर राजन व सय्यद सिद्दीक यांना जवळपास 46,20,951 रुपयांचा शेतमाल विश्वासाने तामिळनाडू येथे विक्रीसाठी पाठविला होता। यावेळी आरोपींनी आतापर्यंत 24,99,000 रुपये फिर्यादीला दिले। उर्वरित रक्कम 21,10,000 फिर्यादीस न देता फिर्यादीची फसवणूक केली आहे असे तक्रारीत म्हटले आहे। सदरच्या पैशाची मागणी केली असता फिर्यादीस धमकावून शिवीगाळ केली आहे असे देखील फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी सुंदर राजन सय्यद सिद्दीक अहमद दोघे राहणार चेन्नई तामिळनाडू या 2 व्यापाऱ्यांवर जेल रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 406, 420, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे हे करत आहे।